आणि GR मध्ये दुरुस्ती करा, 1881 आणि 1901 चा उल्लेख करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। तर GR मध्ये दुरुस्ती करता येईल असं यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान GR संदर्भात कोर्टामध्ये स्पष्टता यावी यासाठी कोर्टामध्ये जायचंय असं भुजबळांनी म्हटलं आहे। हैदराबाद गॅझेट बद्दल सरकारने काढलेल्या GR मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। GR मध्ये 1921 आणि 1931 च्या गॅझेटचा उल्लेख आहे, पण 1881 आणि 1901 च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। यावर दुरुस्ती करता येईल असं आश्वासन विखे पाटलांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे, म्हणून ते गॅझेटियरचं त्याला अजून म्हणतात त्याच्यात दादा दोन शब्द घ्यायचे राहिले, त्या गडबडीत नसते घेतले, ते का मुद्दाम नाही, तुम्ही टाकलंय 1931 आणि 1800, तर त्यात आपलं 1801 राहिलं, 1881 एक राहिलं, नुसतं अंक टाकायचा राहिला फक्त, आणि 1901 दोनच राहिले। दुरुस्त करता येईल ना काही शेवटी तुम्ही टाकलं, आम्ही काय म्हणत नाही, पण दोन घेतले, एखाद्या अधिकाऱ्याकडून राहिला विसरून किंवा काय, तर हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 84-81 बहुतेक संदर्भ ते 1931च घेतात लोक गॅझेटियरमध्ये। हैदराबाद गॅझेटच्या GR वरून भुजबळांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलंय। यावर कोर्टात आव्हान देऊन काहीही होणार नाही असं जरांगे म्हणाले। सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं आणि त्याचा देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील, म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचंय। काय मान त्याला जे ते जाऊ दे, काही होत नाही, कोर्टात काय होणार, कायच होणार, त्याला काय होणार। सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात, कोर्टात जाऊन काय करी, आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो। मग मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोललो, ज्येष्ठ नेते आहे, आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना त्यामुळे मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना। माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला, एनी टाइम यू कॅन कम, मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना। भुजबळ साहेबांना शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे, तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत। त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। बीजेपीचे सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा DNA आहे, हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही। आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या DNA ला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। अहो तेव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, आम्ही पूर्वीचेच आहेत, त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे। मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ। हैदराबाद गॅझेट वरून दोन ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा वाद पेटलाय। हैदराबाद गॅझेट वरून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं बबनराव तायवाडे म्हणाले, तर बबनराव तायवाडेंना GR कळू नये का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। ते नेते आहेत त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही, काय त्यांनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा, आणि नंतर कसं आहे की समाजाची जे नेते मंडळी असते त्या नेते मंडळीच्या कुठल्याही वक्तव्याने समाजाची दिशाभूल होऊ नये। मी MA मराठी लिटरेचर मधला MA माणूस आहे आणि डिस्टिंक्शन मध्ये पास होणारा फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे, शिवाजी विद्यापीठाचा, पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी। हा GR एकदा वाचावा, हा मराठीमध्ये आहे, ह्याचा क्वामा, रस्व, दीर्घ, प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे, त्याच्या गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ह्याच्यापेक्षा हा काय हिब्रू भाषेत आहे का पाली भाषेत आहे का हा कुठल्या इटालियन भाषेत आहे। आणि आता बातमी ती सोलापूरच्या माढ्यामधून। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला कुरडू गावामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईपासून रोखलं, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि याच व्हिडिओवरून विरोधकांकडून टीका केली जाते। कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण त्यानंतर अजित पवार यांनी दिलं आहे।
मदद करने का ही काम होता है। महिला IPS अधिकाऱ्याला कारवाई करण्यापासून रोखण्याचा एक अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियामधून यावर स्पष्टीकरण दिलं. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलामध्ये धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे अजित पवार यांचं ट्विट. अजित पवार यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं प्रकरण नेमकं काय आहे तेही पहा. सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरुम उपसा सुरू होता. कुर्डू गावातील रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होतं. हा मुरुम उपसा अवैधरित्या सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर IPS अधिकारी अंजना कृष्णा या ठिकाणी आल्या. त्यांनी मुरुम उपसा थांबवण्याचे आदेश दिले. यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवार यांना फोन केला. IPS अंजना कृष्णा आणि अजित पवार यांचं फोनवरून बोलणं झालं. पण IPS अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना स्वतःच्या फोनवरून फोन करण्याची विनंती केली. त्यामुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला. आता तो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही. अधिकाऱ्यांचे ते काम आहे, अधिकाऱ्यांच्या ठिकाणी जाणं याच्यातही दुमत असते. दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागताय. अधिकारी म्हणू शकले असते मी आपल्या ऑफिसला फोन लावते आणि आपल्या जो बोलते, त्याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात. दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात. आता हे सगळं जे काही काम आहे हे सार्वजनिक काम आहे, ते काही व्यक्तिगत काम नाही. अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल, तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत. सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय. त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागलं की मालक, पण सत्ता आता या लोकांना महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वाटतंय. त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो. भावना काय असतं की जो व्यक्ती आपल्याकडे येतो त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो. मला वाटतं चुकीचं जर असेल तर आमचे अधिकारी तो स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे आणि अजितदादांनाही त्या ठिकाणी ते अधिकारी समजून सांगतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमाळ्याला आलाय. ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोंबतात. त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं, मी उपमुख्यमंत्री बोलतोय. मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत. म्हणजे खरं तर असं म्हणू नये, पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे. त्या ऑफिसरला जर त्रास झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही. तर रोहित पवार यांचं या संदर्भातलं एक ट्विट आपण पाहूया. तर करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही, पण अजितदादांच्या फोन कॉल मधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे. त्यामुळे आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो हेही अजितदादांनी या निमित्तानं लक्षात घ्यायला हवं. रोहित पवारांकडून अजित पवार यांची पाठराखण करण्यात आली. तर IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत आणि पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. IPS अंजना कृष्णा कोण आहेत? IPS अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रम मधील रहिवासी.
2023 मध्ये UPSC परीक्षेत 355 रँकनं उत्तीर्ण IPS केडर. 2023 मध्ये सुरुवातीला होम केडर त्रिवेंद्रममध्ये ACPची जबाबदारी. मग महाराष्ट्रातील सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत. प्रशिक्षण काळात पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी अंजना कृष्णा यांची ओळख. करमाळा तालुक्यात अवैध व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई. 2 दिवसापूर्वी अवैध मुरुम उपसा सुरू असताना माढ्यातील कुरडूत कारवाई. या कारवाईवेळी अजित पवारांसोबत बोलताना अंजना कृष्णा चर्चेत. तर मराठा आंदोलनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा आहे. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आले. फडणवीसांनी कुठेही आदळआपट चिडचिड केली नाही असं राऊत म्हणाले. तर फडणवीस राऊतांना चांगली जडीबुटी देत आहेत असं नवनाथ बन यांनी म्हटलं. सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा. त्याने कुठे चिडचिड केली नाही, कुठे आदळापट केली नाही. ते अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चीनी व्हायरसचा चांगला इलाज करू शकतायत आणि संजय राऊत यांना चांगली जडीबुटी देत आहेत. त्यामुळेच कधी नव्हे ते संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर अमित शहा म्हणाले भाजपचा महापौर होईल, यावर शिंदेंनी दाढी हलवली असं राऊत म्हणाले. शहांचे आदेश मुंबईवर भाजपचा महापौर म्हणजे गुजराती महापौर असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा महापौर होईल असं शहांच्या आदेशानंतर कुणी बोललं का? शहांनी शिवसेना दिली, किमान त्याचं तरी शिंदेंनी भान राखावं असं राऊतांनी म्हटलंय. अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेनी त्यांना मान्यता दिली. एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली, त्या दाढी हलवली, जे काय असेल ते असेल. आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल. जा त्या उखडाची उखडा आमची. हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय. आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल. तर भ्रष्टाचार मुक्त महापालिकेला प्रशासन देण्यासाठी यावेळी भाजपला मुंबईकर सत्ता देतील असं अमित साटम यांनी म्हटलं. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार मुंबईकरांनी केला आहे असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही असंही अमित साटम यांनी म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता सन्माननीय मोदीजींच्या व्हिजननुसार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबई शहराचा महापौर करण्याचा संकल्प हा समस्त मुंबईकरांनीच केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल, मुंबईकरांची मतं जाणून घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा या दोन्ही मुद्द्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि नक्कीच मुंबईकर आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी देतील.